आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मधील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आपण पाहतोय सेकंड मॅच आपल्या भेटीस आली आहे. वर्धना पायल 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय फ्रेंडशिप 11 या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल. आपण पाहताय वर्धना पायल 11 टीमनं टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वर्धना पायल 11 टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय फ्रेंडशिप 11 या टीमला. अगदी 11च्या स्क्वॉडमध्ये आपल्याला फ्रेंडशिप 11 टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पहिलं निर्णायक आणि पहिलं जबाबदारीचं षटक म्हणजे P1चं पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक म्हणून ओळखलं जातो. या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं ना तर दोन क्षेत्ररक्षक आपल्याला सीमा रेषेलगत पाहायला मिळत आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करायची असते आणि ती जबाबदारीनं गोलंदाजी घेऊन आलाय पहिल्या षटकाची गोलंदाज विशाल. दिनेश इष्टे हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्यासाठी कॅश प्राइज असेल, पारितोषिक आहे. शिंदेच कॉर्नरचे प्रोप्रायटर परागजी शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय जगदीश भोई. पंचांचा निर्णय मॅच ऑन. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज आणि इथे पहिल्या चेंडूवरती दांडी गुल केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. जबरदस्त चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला आणि इथे मात्र यष्ट्या वाकवल्यात. पहिला आदरा मिळतोय. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज विशालचा. अगदी पडल्यानंतर आतमध्ये आला यष्ट्यांवरती. सोडण्याचा प्रयत्न होता खऱ्या अर्थानं जगदीशचा, परंतु जसा चेंडू विकेटवरती पडला ना अगदी जप करून आतमध्ये आलाय आणि इथे यष्ट्या वाकवला. पहिला आदरा मिळाला पहिला चेंडूवरती. जबरदस्त मॅच होईल यात मात्र शंका नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु पंच सांगतात आउटसाइड दी लेग स्टंप, बाहेरून जाणारा चेंडू त्याला दंडित केलं जाते. व्हाईट बॉल आलाय. चांगली मॅच आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपण पाहताय. नेक्स्ट मॅचसाठी वर्धना पायल 11 आणि हर्षली 11 दोन्ही टीम आपण देखील रेडी राहायचंय. चांगला चेंडू बापी असावी. जतीन राज 11 आणि फ्रेंडशिप 11 नेक्स्ट मॅच असेल आजच्या दिवसातील तिसरी मॅच. फ्रेंडशिप 11 मैदानामध्ये खेळतोय. जतीन राज 11 आपण रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी. चांगला फटका यावेळी अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मधून चेंडू चाललाय सीमा पलीकडे. एक टप्प्या अखेर गणेशच्या बाट मधून आलाय हा चौकार. मिळतोय विशालच्या विरोधामध्ये. हा फटका देखील चांगला आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिळेल. फक्त सिंगल. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक आपण पाहताय सिंगलच्या साह्यानं जाऊन पोहोचलंय. 6 धावा, 1 बाद 6 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. दिनेश इष्टे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. अवंतरची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळी चांगला टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. थानं मात्र पकडलाय झेल. जबरदस्त झेल पाठीमागं जात असताना झेल कॅरी केलाय. आणखीन एक हादरा मिळतोय. फ्रेंडशिप सलामीची जोड साखळी माघारी फिरली आहे. आता इथून जबाबदारी वाढली आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती. कारण की अगदी लवकर साथ सोडली आहे दोन्हीही फलंदाजांना, ज्यांच्यावरती टीमचा भरपूर सारा विश्वास आहे, ज्या विश्वासानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. एक मोठी धावसंख्या उभारायची होती आणि ती मोठी धावसंख्या उभारत असताना सेकंड स्पेलमध्ये ज्यावेळी वर्धना पायल इलेव्हन फील्डिंग बॅटिंगसाठी येईल त्यावेळी मात्र गोलंदाज त्यांच्यावरती वर्चस्व प्रस्थापित करतील. हा निर्णय त्यांचा थोडासा अंगलट आलाय की काय असंच आता मैदानामध्ये वाटावं लागलंय. कारण की पहिल्या षटकामध्ये विशालनं धावा केल्या P1च्या 8 आणि 2 विकेटानं मिळवल्या. दुसरं षटक कैलास बांगारे याच्या खांद्यावरती. डावखुऱ्या त्याचा हा गोलंदाज. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाकपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मिळेल फक्त सिंगल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये वर्धना पायल इलेव्हन या टीमकडनं. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 8व्या पर्वामध्ये हा फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जयनं कॅरी केलाय झेल. हा आणखीन एक विकेट आली आहे. आता इथून तुम्हाला समजदारीचं क्रिकेट खेळायचं होतं, परंतु तिथे चुका करत असताना फ्रेंडशिप इलेव्हन ही टीम डीजे. फ्रेंडशिप इलेव्हन टीम आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कैलास बांगारे या गोलंदाजाकडून पुनश्च अगदी आपण पाहायला गेलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची आहे. यस नो यस नो आणि तिथे मात्र 2 धाबा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने आता धावफलक पुढे सरकत आहे. 11 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना फ्रेंडशिप इलेव्हन या टीमच्या चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं वर्धना पायल इलेव्हन टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतीये. कैलास कैलास बांगारी लोअर फुलटॉस समोरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न. वाईड इस लॉंग ऑफ मध्ये टिपली आहे झेल. आणखीन एक फलंदाज बाद.
चुकी आणि चुकी सातत्यपूर्वक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये फ्रेंडशिप इलेव्हन टीम कडनं. ना थांबवलं अक्षरशः. फुलटॉस बॉल, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि इथे सपशेल नाकाम ठरलाय. आणखीन एक विकेट आली आहे. ते नो आहे की नाही ते मात्र चेक केलं जाईल. बेस्ट टाईट आपण पाहताय. KTC लाईव्हची आमची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. टेक्निकल रूम मधनं आता चेक केलं जाईल. आमचे निशांत जे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. अगदी जाबली चेंडू डिलिव्हर्ड झाला. फलंदाज कुठे उभा होता, त्यानंतर चेंडू कुठे लँड होतोय हे सर्व आता चेक केलं जाईल. थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये स्वतः स्पर्धेचे आयोजक सोमनाथजी वाघमारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचला जाईल. फलंदाज आउट आहे. फेअर डिलिव्हरी. चांगलं डिसिजन गेले 2 दिवस आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आमच्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळत आहेत. फार चांगली पंचांची भूमिका संजयजी वाघमारे आणि त्यांच्या साथीनं सागर पवार हे दोन्ही ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी. गेले 2 दिवस संजयजी वाघमारे हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. फार चांगली पंचांची भूमिका अगदी पनवेल परिसरामधून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी या ठिकाणी त्यांची हजेरी लावली आहे. त्यांची वर्णी या स्पर्धेसाठी लागली गेली आहे. त्यांचं आपण खऱ्या अर्थानं मनपूर्वक असं आभार व्यक्त करूया. 15 धावा धावफलकावरती यावेळी ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कव्हरमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव या चेंडूवरती आपण पाहताय. धावफलक जाऊन पोहोचताय. 16 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना भालचंद्र यांचा फटका फसलाय बॉटम एज आणि इथे फलंदाज आणखीन एक बाद.
प्रेक्षक अगदी वेगानं चेंडूपर्यंत आलेत. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. धावांसाठी आता धाव मैदानामध्ये चालू आहे. संघ जाऊन पोहोचला. एकंदरीत आपण पाहताय 18 या धावसंख्येवरती चौथं षटक प्रगतीपथावरती असताना कैलास बांगरेचं हा चांगला फटका. ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत होती. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडं मनगटातली ताकद दाखवत असताना हा दर्जेदार षटकार आलाय. फलंदाज बंटीच्या पाठमधून हा षटकार. त्यानंतर अगदी सॉफ्ट अण्णा फटका खेचून काढलाय. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत तिसऱ्या धाब्यासाठी कोणताही कॉल दिला जात नाहीये. 2 धाबा इथे पुरेशा मारल्या जात आहेत. 2 धाबांना धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 26 धाबा. धावफलक थांबलं होतं. बंटी मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला. चांगली बॅटिंग तो मैदानामध्ये साकारतोय. टीमला तारण्याचं काम त्याच्या माध्यमातून चालू आहे. कैलासवरती त्याने आक्रमण स्वीकारलंय, परंतु कैलासनं देखील लगेच कमबॅक केला. या चेंडूवरती अगदी निर्धाव हा चेंडू फेकण्यात आला. डॉट बॉलने मात्र षटक क्रमांक 14 या ठिकाणी समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती. ब्युटिफुल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे दिनेशच्या बाट मधून आलाय. आणखीन एक षटकार. दाखल झालाय दिनेश. त्याच्या साथीनं आपण पाहताय फलंदाज बंटी चांगली फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकावरती आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटीच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आता दिनेशच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. आणखीन एक पिकअप शॉट. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मधनं चेंडू चालला एक टप्प्या बाउंड्री लाईनच्या पलीकडं आलाय चौकार. मिळतील 4 धावा. सुरुवात झाली. पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमण करत असताना दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त इनिंग साकारत असताना जयवरती त्याने आक्रमण स्वीकारलंय. खट केलाय. यष्टीरक्षकांना झेल इथे ड्रॉप केलाय. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव आली आहे. आता चुकी झाली आहे यष्टीरक्षकाकडनं देखील आपण पाहताय. कारण की ज्या दिनेशच्या मधून एक चौकार एक षटकार आलाय
त्याची झेल इथे मात्र ड्रॉप झाली आहे. झेल पकडणं फार गरजेचं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचले 37 वरती. अजूनही या षटकातील जर पाहायला गेलो तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठ्या फटक्याकडे इथून पाहत असेल वर्धना पायल 11 टीम. आणि इथे मात्र अगदी आपण पाहतोय बॅटीला टॉस करत असताना चेंडू चाललाय यष्टीरक्षकाकडे. त्यानं मात्र आता ही झेल कॅरी केली आहे. विकेट आली आहे चौथ्या चेंडूवरती. 37 धावांवरती आपण पाहताय अर्धा संघ इथे मात्र गारज झालाय. पंचांचा डिसिजन इथे दोन्ही पंच डिस्कस करतील. त्यानंतर निर्णय जे काय असेल ते तुमच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. दोन्ही बॅटर थर्ड अंपायरकडे रेफर केलाय. चेक केलं जाईल आता आमच्या टेक्निकल रूममधून. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायरकडे रेफर करत असताना ह्या चेंडूचा स्पर्श झालाय की नाही आता मात्र हे चेक केलं जाईल. बाटकट व्हाईट बॉल असेल. बॅट कुठे इन्व्हॉल्वमेंट नव्हती याच्यामध्ये. अव्वंतर धावा आल्यात. 5 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. 42 धावा. आता गोलंदाजांना देखील चुकी केली आहे. अगदी पहिलं 4 षटकं जर पाहायला गेली तर फ्रेंडशिप 11 टीम वर्चस्व गाजवत होती गोलंदाजीमधून. परंतु शेवटच्या षटकामध्ये हा प्रतिम इनिंग साकारत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. या देखील चेंडूवरती आलाय. थर्ड मॅन रिझन मधून आणखीन एक चौकार. पाहायला गेलं ना तर दिनेशने जे मारलेले मोठे फटके, त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये आलेला बॅट्समन आपण पाहतो 9व्या क्रमांकावरती मोहन, ज्याच्या बॅटमधून 6 धावा आल्या आणि अतिरिक्त 5 धावा देखील शेवटच्या षटकामध्ये आपल्याला जयच्या पाहायला मिळाल्या. एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 47. टार्गेट असेल ते 48 या धावसंख्येचं फ्रेंडशिप 11 या टीम समोर.
पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वर्धना पायली 11 टीमने 5 षटकामध्ये 47 धावा 47 धावा फटकावल्यात. एकंदर 48 धावांचं टार्गेट सेटअप केलं गेलंय आणि ते आव्हान पार करण्यासाठी आपण संजू आणि भालचंद्र कांबडी अतिशय जबरदस्त अशी जोडगोली मैदानामध्ये इन होताना आपण पाहतोय. दत्ता थोराड यांची टीम आपण मैदानामध्ये बॅटिंग करताना आता पाहतोय. बॉलिंग करत असताना पहिले 4 षटक जर आपण पाहिले मित्रा तर खरोखरच अतिशय बांधून ठेवलं होतं ते समोरील वर्धना पायल टीम. आमचे जे सुनील भोई आहेत, सुनील भोई आणि रघुनाथ पवार जे टीम पॅकर आहेत वर्धना पायल टीमचे, पहिल्या 4 षटकामध्ये खरोखरच सुरेख गोलंदाजी झाली होती ती फ्रेंडशिप 11 या टीमची. परंतु त्यानंतर शेवटचे षटक मात्र आमचे दिनेश वाघमारे, गणेश वाघमारे यांचे छोटे बंधू अतिशय जबरदस्त बॅटिंग झाली आणि त्यानंतर मात्र एकट्याने किल्ला लढवला. त्याच्याबरोबर बंटी याने सुद्धा जबरदस्त बॅटिंग करून जो संघ 30च्या आत कुठेतरी गुंडाळला जाईल, इथं आपण धावफलकावर धावा पाहतोय त्या 47 आणि त्याचं आव्हान पार पाडण्यासाठी आपण पाहतोय संजू आणि त्याचा जोडीदार भालचंद्र कांबडी. गोलंदाजी पार्कवर राजन बाणसूल टीमचा हा एक जबरदस्त गोलंदाज राजन मुकणे मैदानामध्ये आपण पाहतोय. खरोखर चांगला गोलंदाज आहे. परंतु बघूया कॅप्टन गणेश वाघमारे एक जबरदस्त कॅप्टन्सी करण्याचा प्रयत्न या मैदानामध्ये आपण पाहतोय. परंतु बघूया P1चं पहिलं षटक. या पहिल्या षटकामध्ये संजू आणि भालचंदची विकेट निश्चितच घ्यावी लागेल जर आपल्याला हा पहिला सामना जिंकायचा असेल तर. परंतु बघूया राजन पहिला चेंडू फेकतो या मैदानावर. वाह, का जबरदस्त ही चूक मात्र अजय वाघमारे मालवाडी यांनी केली होती आणि ती चूक मात्र इथं आपला करतोय संजू. थोडासा अक्रॉस खेळण्याचा AB डिव्हिलियर्स फटका मारायचा प्रयत्न करत होता, परंतु प्रयत्न मात्र फसला गेलाय आणि इथं मात्र गोल्डन डक मध्ये संजू बाद होतोय. ओव्हर टू डीजे. सर्व या प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांना विनंती करून की आपण व्यासपीठाकडे यायचं. काही नाव माहीत नाहीत मित्रा, परंतु आपण या इकडं व्यासपीठाकडे बसा, कारण ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध केलं ते सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे येऊन विराजमान व्हायचं आहे. तर राजनचं कौतुक करेन. वन मॅन शो बाणसुली संघासाठी ओळखला तर राजन जबरदस्त पहिल्या चेंडूवर संजू सारखा एक तगडा फलंदाज बाद केला. कैलास बांगारे मैदानामध्ये इन होतोय ज्यांनी धुव्वादार गोलंदाजी केली होती आणि खरोखर एक हाती गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. तो कैलास बांगारे जबरदस्त खेळाडू आहे. परंतु बघूया जी गोलंदाजीमध्ये चमक दाखवली ती फलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. परंतु गणेश वाघमारे कॅप्टन अतिशय जबरदस्त कॅप्टन्सी करतोय मॅचमध्ये. राजनला पहिले षटक हाताला दिलंय. पहिल्या चेंडू विकेट, दुसरा चेंडू बघूया आपण काय करतायत. रिव्हर्स अटॅम्प आणि इथं मात्र डॉट चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी टिचून मारा केला जातोय. कोणत्या क्षणी विकेट घेण्याचा प्रयत्न असेल तो राजन याचा. अप्रतिम गोलंदाजी आता आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 2 चेंडू डॉट फेकण्यामध्ये यशस्वी ठरला राजन. काय आक्रमकता आहे ती वर्धना पायल टीमची. जबरदस्त प्लेइंग 11 आमचे सुनील भोई असतील, रघुनाथ पवार असतील ज्यांनी टीम पॅक केलंय आणि आपला संघ मालकाला खुश करण्याचा प्रयत्न करतात सर्वच 11 खेळाडू. आहा, जबरदस्त गुडघा टेक तमाशा दे कसा फटका. बघूया किती धावा मिळतात. निश्चित हा सीमारेषे पार जातोय. अक्रॉस फटका मारला होता आणि इथं मात्र स्क्वेअर लेग पंच आमचे विजयजी पवार आहे त्यांच्या डोक्यावर हा चेंडू फेकला गेलाय. इथं मात्र लयमध्ये आलाय तो हा फलंदाज जातोय. कैलास बांगारे जबरदस्त बॅटिंग करतोय. तर मात्र दिनेश शिष्टे यांचा होम ग्राउंड आहे त्यामुळे निश्चितच या मैदानाचा खानाखुणा त्याला माहीत असतील. 1 विकेट घेणं महत्त्वाचे. नॉन स्ट्राईकला भालचंद कांबळे हा सुद्धा एक तगडे फलंदाज आहे. त्याचप्रमाणे कैलास बांगरे सुद्धा अष्टपैलूची कामगिरी या मैदानामध्ये करतोय. परंतु बघूया राजन निश्चितच 1 विकेट घेण्याचा मनसुबा असेल या खेळाडूचा. थोडासा हलका पुशअप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कव्हरमध्ये अडवला जातो. एका धावेने फरक पडत नाही वर्धना पायल 11 टीमला. इथं मात्र भागीदारी रचण्याचं काम करावं लागेल ते आमचे दत्ता थोराड यांची टीम जी आहे फ्रेंडशिप 11. एक चांगला खेळ आपण निश्चितच पाहिला. प्रथम सत्रामध्ये 4 षटकामध्ये मी तर म्हणेन 1 हाती किल्ला लढवला होता फ्रेंडशिप 11ने. परंतु शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये खेळ बिघडवला गेला तो फ्रेंडशिप 11 टीमचा. आणि इथं मात्र चांगली गोलंदाजी करतो राजन. एक चौकार जरी खाल्ला असेल परंतु त्यानंतर मात्र टिचून मारा केला जातोय. वा, सुरेख गोलंदाजी. प्रत्येक चेंडूर इथं अपील केली जात आहे. जबरदस्त प्रेशराईज गेम केला जातोय तो सुनील भोई आणि रघुनाथ पवार यांच्या टीमकडून.
जबरदस्त गोलंदाजी. पहिलं P1चं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र खेळ थांबवून ठेवलाय तो फ्रेंडशिप 11 टीमचा. एक चौकार सोडला तर अतिशय धारदार गोलंदाजी आपण पाहतोय राजन याची. मात्र थोडीशी बॅटची कडा घेऊन चेंडू मिड विकेटमध्ये येते. बंटी तिथे क्षेत्ररक्षण करतोय. बंटीने मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती या मॅचमध्ये. तोच बंटी मात्र चेंडू अडवतो. इथे मात्र पहिलं षटक आणि यशस्वी षटक म्हणावं लागेल. अतिशय यशस्वी षटक जिथं पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला होता तो राजन मुकणे. आणि इथं मात्र एक षटकानंतर आमचे मास्टर स्कोर महादू पवार धावसंख्या सांगतात की 6. एक गडी बाद 6 धावसंख्या. 48 धावांचं आव्हान आहे आणि धावफलकर धावा आहेत त्या 6. स्वतः टीम कॅप्टन गणेश वाघमारे हातामध्ये चेंडू. कांबळे आज आपल्या या बामच्या मला दैवलीमध्ये या मैदानावर कसा खेळ करतोय सर्व रसिक प्रेक्षक त्याची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुकता आहेत. बघूया पहिला चेंडू गणेशच्या माध्यमातून अपकट करण्याचा प्रयत्न. इथं दिनेश इष्टे चांगले फिल्डिंग करतोय. अप्रतिम फिल्डिंग सजवले. एकच धाव. चौकार षटकार रोखावे लागतील ते वर्धन पाहिल 11 टीमला. विकेट घ्यावे लागतील. समोरील 2-3 विकेट जरी आउट केल्या तरी पण या मॅचमध्ये दबाव निर्माण करू शकतात. परंतु बालचंद्र आणि त्याचा साथीदार कैलाची बॅट चालली तर मात्र एक हाती सामना जिंकून जातील ते फ्रेंडशिप. पुढे सरसावलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये. इथं मात्र चौकार अडवावा लागेल आणि चौकार अडवला गेलाय. सोन्या ढोंगे तिथे फिल्डिंग करतो. थोडा तास पडतोय, पंबल होतोय आणि 2 धावा मात्र अडवल्यात. चांगला फिल्डर आहे परंतु थोडीशी गडबड झाली होती. परंतु 4 धावा निश्चितच वाचवल्यात या खेळाडूनं. लॉंग ऑफला एक चांगला कैलास बांगर यांनी चौकार ठोकण्याचा प्रयत्न केला होता परंतु एवढी चांगली फील्ड झाली आणि याच दरम्यान 2 धावांनी 2 मिनिटं. दोन धावा. सुरेख असा फटका होता कैलास बांगरे याच्या टीममधून बॅटमधून. थांबा जरा पंच, थांबा जरा. चौकार आहे. बॉल फेकतानाचा पाय गेलाय. मिस अंडरस्टँडिंग. बॉल फेकताना चौकार गेलाय. थोडा फंबल झाला होता क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मात्र एक जबरदस्त फटका आपण कैलास बांगर याच्या बॅटमधून पाहतोय. दरम्यान होऊया दुसरा चेंडू त्याच दिशेने. इथं मात्र एकच धाव मिळेल कारण आता मात्र सुस्तावला हा खेळाडू. पहिल्या चेंडूवर मात्र चौकारला, दुसऱ्या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव आली आणि इथं मात्र धावफलक निश्चितच वाढतंय. 12 या धावर. इथं मात्र भालचंद्र कांबडी बघूया. षटकार चौकाराचा अशा फलंदाज. इथं मात्र फुलटॉ चेंडू आणि इथं बघूया एकही नो मॅन्स लँड मध्ये मारला फटका. चेंडू जाते 1 बाउंड चौकार. फुलटॉ चेंडू टाकला होता आणि त्याच्यावर मात्र गणाघात प्रहार केला गेला तो भालचंद्र कांबडीच्या बॅटमधून. O2 डीजे.
अतिशय आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन षटका समाप्तीनंतर 23 येणारे 18 चेंडू 25 धावांची गरज. पुन्हा एकदा राजन तिसरं षटक हाताळतोय. बॅट कट आणि इथं मात्र दोन फिल्डरच्या मधोमध चेंडू निश्चितच सीमा पार शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चकवला जात आहे. थांबण्याचं नाव घेत शॉर्ट थर्डमॅन मधून चौकार ठोकलाय तो भालचंद्र कांबळी या खेळाडूनं. तर मात्र भालचंद्र कांबळीची विकेट महत्वाची आहे. पुन्हा एकदा मोठा फटका फाईन लेग बाउंड्री झोन मध्ये एकच धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुरेख फिल्डिंग झाले आणि एकेरी धावांनी भर पडते. जे 48 धावांचा टार्गेट आहे ते पर्यंत पोहोचण्याचा निश्चितच काम इथे केलं जातंय ते फ्रेंडशिप 11 या टीमकडून. दत्ताजी थोराड यांची टीम सर्वच खेळाडू जर पाहिले तर आपण कशेरी विभागातील आहेत आणि एक चांगली संघ बांधणी केले आणि त्याला विपक्ष आपण पाहतोय ते आमचे सुनील भोई यांची टीम. बघूया कशा प्रकारे सामना कर. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटकेबाजी आणि इथे मात्र चारही दिशेने फटकेबाजी केली जाते आणि वा जबरदस्त फिल्डिंग. 3 षटके धावत होते परंतु कैलास बांगारी मात्र गोलंदाजांचा इथं खेळ करतोय. सरळ बॅटने असो आडव्या बॅटने असो त्यानंतर रिव्हर्स अटॅम्प्ट असो प्रत्येक स्टाईलने बॅटिंग करतो मैदानामध्ये. तर मात्र खरोखरच राजनला एखादी विकेट जर मिळाली तर कुठं अशा उंचवतील त्या वर्धना 11 टीमच्या. परंतु पाहायचं आपल्याला. इथं मात्र पुन्हा एक हलकासा फटका परंतु बघूया किती धावा चोरल्या जात आहेत. एक धाव निश्चितच कंप्लीट, एकच धाव. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की ही जोडी जर टिकली तर जे आव्हान आहे 48 धावांचं ते सहज पार करू शकतात आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल सुद्धा सुरू आहे. बघूया कारण गणेश वाघमारे याचं खराब षटक ठरलं होतं. चौकार षटकार बसले होते त्यानंतर खेळ बिघडला गेला. हा मोठा फटका. इथं मात्र बघूया फिल्डिंग होते का. जगदीश त्या चेंडू खेळतोय. जगदीश मात्र बॅटिंग करत असताना थोडासा आणि इथं आउट. कारण आम्हाला स्टेजमधून सुद्धा दिसते आउट आहे आणि इथं मात्र ज्या फलंदाची गरज होती तो फलंदाज मात्र बाद होतोय. चुकीला माफी नाही आणि इथं मात्र खरंच चूक झाली ती भालचंद्र कांबळे याची. आणि काय राजनने थ्रो केला. ही विकेट सुद्धा राजनच्या खात्यामध्ये जात आहे. ओव्हर टू डीजे. फटकाने हा झेल घ्यावा लागेल. हा झेल पकडो जोर जितो बॅच आणि खरोखर जबरदस्त. पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट ठरतोय कारण पहिल्या चेंडूवर रनआउट झाला होता तो मात्र भालचंद्र कांबळे. त्यानंतर बाद होतोय आपला कैलास बांगारे. एका मागोमाग असे 2 फलंदाज बाद होत आहेत. आता मात्र खरोखर मॅच मध्ये रंगत निर्माण झाले.
मात्र महत्वाच्या 2 विकेट बॅक टू बॅक बाद केल्या आणि इथं मात्र मॅचमध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण झाला. एक सुरेख सामना आता मात्र निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. फलकर धाव आहेत त्या 32, जिथे 48 धावांचं आव्हान आहे, म्हणजे 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावांची गरज असेल. अप्रतिम सामना. होत्याचं नव्हतं झालंय असंच म्हणावं लागेल, कारण एकतर्फी सामना जात होता, परंतु हार मानेल तो कसला वर्धना पायल 11. गणेश वाघमारे गोलंदाजीमध्ये थोडा कमजोर ठरला, परंतु कॅप्टन्सीमध्ये मात्र अप्रतिम कॅप्टन्सी करतो या मॅचमध्ये, कारण त्याला माहिती आहे हा सामना किती महत्त्वाचा आहे, हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. आणि इथे मात्र दिनेश वाघमारे ज्याने बॅटिंगमध्ये कमाल केली होती, तो दिनेश वाघमारे मात्र गोलंदाजीवर येतोय. खरोखरच या गोलंदाजीवर सर्व दारोमदार असेल. येणारे 12 चेंडू 16 धावांची गरज असेल हा पहिला सामना जिंकण्यासाठी दोन्ही टीम्सला. याआधी मित्रांनो आपण पाहिलं हर्षल 11ला पराभूत केलं होतं आमच्या जतीन राज टीमने. दरम्यान येतो मॅचकडे दिनेश येतोय, चौथं षटक घेऊन पहिला चेंडू फेकतोय. वाव, काय गोलंदाजी घाललंय, जबरदस्त. आता मात्र काउंटडाऊन सुरू होतंय. 11 चेंडू 16 धावांची गरज. इथं मात्र झेल पकडावं लागतील, रनआउट करावं लागतील जर आपल्याला जिंकायचं असेल वर्धना पायल. परंतु जर आपल्याला फ्रेंडशिप 11 जिंकायचं तर नक्कीच एकेरी दुहेरी धावा देऊन चौकार आणि षटकांची गरज आहे ती फ्रेंडशिप 11 संघाला सुद्धा. बघूया काय होतं या मॅचमध्ये. शॉर्ट पिच चेंडू, जबरदस्त फटका, झेल. बघूया दिनेश इष्टे आहे आणि वा, काय जबरदस्त मॅच आता आपण पाहतोय. लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफला हा फटका होता आणि कोणतीही चूक केली नाही दिनेश इष्टेयाने. मी तर म्हणेन की त्या दिशेने क्षेत्ररक्षक लावला होता, त्या दिशेने गोलंदाजी झाली आणि काय व्यूहरचना आखली होती टीम कॅप्टनने आणि त्या जाल्यामध्ये मात्र हा खेळाडू अडकलाय. चांगला फटका होता या खेळाडूचा, परंतु काही करू शकत नाही. धावफलकर धाव आहेत त्या मात्र 32. अजूनही 16 धावांची गरज आहे. पहिल्या 32च होत्या मित्रा. कितीला 16 17. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 17, 9 9 9. तुमचा 12वा प्रतिनिधी इथं आहे. दोन्ही 12 प्रतिनिधी आहेत. काही चूक होणार नाही. दोन्ही संघ आपले आहेत. कोणीही एका बाजूने निर्णय दिला जाणार नाही. एक रन घेतली बाळा, एक रन घेतली गणेश, दुसऱ्या रनला आउट झाला. न्यू बॅटर रोहिदास. तर 32 धावा, 32 ना, 32 ना बाळा, 32 धावा धाव फलकार आहेत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज. आता मात्र छातीचे टोके वाजत असतील दोन्ही टीमच्या. दिनेश मात्र आक्रमण, सुरेख गोलंदाजी. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली होती त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय हा खेळाडू. वा, क्रॉस पटण्याचा प्रयत्न होता. दिनेश वाघमारे मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. इतर मात्र बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. कारण गणेशला काही करता आलं नाही, परंतु त्याचा छोटा बंधू दिनेश मात्र अप्रतिम कामगिरी करतो या मॅच मध्ये. तर मात्र बघूया दिनेश इष्टे काहीतरी कानमंत्र येतो, परंतु गोलंदाज चांगली कामगिरी करतो. त्याला शिकवण्याची गरज नाही मला तरी वाटते, पण एखादा चौकार पडला तर सर्व जबाबदारी तुमच्यावर येईल. अप्रतिम कामगिरी करतो दिनेश, जबरदस्त कामगिरी. लगातार 3 चेंडू त्यांनी डॉट फेकलेत या मॅच मध्ये. पंच कसे अडवलेत, खेळा बरोबर. पंच काय तो निर्णय द्या योग्य तो.
मॅच मध्ये वादविवाद नाही पाहिजे. चला सामना चालू ठेवा. पंच देतील तो योग्य निर्णय असेल. पंचांना कोणी अगेन्स्ट जायचं नाही. मी सर्व खेळाडूंना इथं विनंती करतो, पंचांना अगेन्स्ट जायचं नाही. आणि हा मात्र दोन फलंदाच्या मधोमध काढला कटचा फटका आणि चौकार जातोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. स्लिपची आणि इथं मात्र 8 चेंडू 12 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय. प्रत्येक धाव महत्वाची दोन्ही टीमला. बघूया. वाव, जबरदस्त फटका. पुन्हा एकदा एक चांगला स्वीप केला आणि हा मात्र चौकार. 4 धावा, 4 धावा. अप्रतिम मात्र फटकेबाजी. मात्र पप्पू दिसतोय मैदानामध्ये. पप्पू सांबरीने मात्र मॅच मध्ये दम आणलाय. जबरदस्त बॅटिंग. सॉरी, रोहिदास चांगली बॅटिंग करतोय, पप्पू त्याला सहकार्य करतोय. थोडा बॅलन्स चुकला. आता मात्र बघूया, हा शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. आणि बॅटची काढा आणि आउट. उर्वरित 6 चेंडू 8 धावांची गरज. चांगली बॅटिंग करत होता हा फलंदाज, परंतु त्याला मात्र आपल्या जालात अडकवलंय. षटक क्रमांक 4 मात्र इथं समाप्त होतंय. 4 षटकामध्ये आपण धाव फलकावर धाव पाहतोय. 40. 8 धावांची गरज आहे. सामना बरोबरीत झाला तर 1-1 गुण दिला जाईल. फुलटॉस आणि झेल मात्र सोडला गेला. झेल मात्र ड्रॉप झालाय. ही झेल महत्वाची होती आणि काय मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा झेल. इथं आमचा सँडी आहे मैदानामध्ये, परंतु तो झेल सोडतोय. प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव येते
आणि 2 चेंडूवर 2 धावा घेऊन विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न केला जातोय तो फ्रेंडशिप 11 या टीमकडून. इथं मात्र पप्पू सांबरे आहे अजून मैदानात. कोणत्या क्षणी मॅच फिरवण्याची ताकद पप्पू सांबरेमध्ये आहे. येणारे 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. 6 धावांची गरज. बॅटची कडा आणि बघूया डायरेक्ट हिट झाला असता दादा, परंतु कव्हर नव्हतं, बॅकअप नव्हतं. परत एक सिंगल धाव. 3 चेंडू 3 धावा आपण पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहिल्या. आता येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर निश्चितच एक एक गुण दिले जातील दोन्ही टीम्सला. परंतु बघायचं आहे आपल्याला सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा खर्ची केल्यात या खेळाडूनं. विवेक दरवडा आहे मैदानामध्ये. चांगला बॅटिंगसाठी ओळखला जातो हा विवेक दरवडा. परंतु बघूया सुनील, जेवढं प्रेशर आहे तेवढंच बॅटरवर सुद्धा प्रेशर. आवा जबरदस्त गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. आता मात्र दडपण वाढतंय. 2 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. आता मात्र करो या मरोची मॅच आपण पाहतोय. पहिला सामना जिंकणं महत्वाचं आहे ते वर्धना 11ला सुद्धा माहित आहे, फ्रेंडशिप 11ला माहित आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज. एक एक चुका किती महागात पडतात ते आपण या मॅच मध्ये पाहतोय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. इथं मात्र 1 चेंडू 5 धावांची आता मात्र गरज आहे. सुरेख सुरेख. आता मात्र षटकारच वाचू शकतो. चौकार गेला तर सामना बरोबरीत येईल. अजूनही संधी आहे फ्रेंडशिप 11 टीमला. चौकार गेला तर सामना बरोबरीत येईल, परंतु एखादा वाईट गेला तर पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. काय सामना जबरदस्त आहे. विवेक दरवडा थोडासा खामोश झालाय. इथं पप्पू सांबरेला स्ट्राईक येणं महत्वाचं होतं, परंतु तो राहिला नॉन स्ट्राईक एंडला. खरोखरच काय सामना झुकलेला जातोय आपण पाहतोय या मॅच मध्ये. अप्रतिम अशी. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. चौकार गेला तर सामना बरोबरीत सुटेल. एक एक गुण दिला जाईल. बघूया. आणि इथं मात्र सामना जिंकला गेलाय. खरोखर अप्रतिम सामना झाला. अप्रतिम सामना झाला. दोन्ही टीम्सला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. ओव्हर टू डीजे.